स्वराज्यात येऊ लागला. ही बातमी विजापूरच्या दरबारात येता आदिलशहाला कोणीतरी हेराला जाऊन सांगावं. शिवाजीनं तो घर घेतला. आदिलशहानं म्हणावं लहान मुलाच्या खेळाकडे मोठ्या माणसानं काय बघावं, दुर्लक्ष करावं. नातावर दुसरी बातमी कानावर यावी. परत कुठल्या तरी हेराना जाऊन सांगावं. हो जो शिवाजीला तो सुद्धा घेतला. परत आदिलशहानं म्हणावं अरे त्याचा तर बाप शहाजी माझ्या दरबारात काम करतोय. शहाजीचा मुलगा जिजाऊचा बाळ ते ना दुर्लक्ष. अशा एका मागून एक बातम्या आदिलशहाच्या दरबारात कानावर येऊ लागल्या. मग आदिलशहाचा क्रोध खवळला. आदिलशहानं दरबार भरवला. दरबारात तबक ठेवलं. तबकात पैजेचा विडा मांडला आणि दरबारातल्या मंडळींना सवाल पुकारला. है कोई बंदा कोण पकडतोय शिवाजीला. याचा जिवंत किंवा मेलेला मुर्दा या दरबारात कोण हजर करतोय. एकाही इस्माची मान उंचावती. सर्व सरदार मंडळी माना खाली घालून पुन्हा आदिलशहानं सवाल पुकारला दरबारातल्या बसलेल्या मंडळींना. है कोई बंदा कोण पकडतोय शिवाजीला. त्याचा जिवंत किंवा मेलेला मुर्दा या दरबारात कोण हजर करतोय. आदिलशहाचा क्रोध खवळला. दरबारातल्या मंडळींना सरदार मंडळींना सांगितलं आदिलशहानं साड्याने हातात बांगड्या भरा आणि गावभर टाळ्या वाजवत हे अपमानाचे शब्द एका कोपऱ्यातल्या सरदाराच्या हृदयाला झोंबले आणि कोपऱ्यातून कर कर तबकात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली. तबकात मांडलेला पैजेचा विडा उचलला आणि गर्जना केली. मैं लाऊंगा शिवाजी. या जिंदा या मुर्दा, या जिंदा या मुर्दा. मैं लाऊंगा सीता को, या जिंदा या मुर्दा. तांब्या धरला तर कानूला, बहार धरली तर गोल कडक करायचा. असा बलाढ्य ताकदीचा गडी. आणि त्यानं शपथ घेतली. मैं लाऊंगा सीता को,
या जिंदा या मुर्दा. काय त्याचं नाव? त्याचं नाव सरदार अफजल खान. या अफजल खानाचं वर्णन इतिहासकारांनी कोणासोबत केलं? हा अफजल खान फक्त अफजल खानासारखाच होता. सकाळच्या न्यारीला एक शेळी आणि एक गाय फस्त करायचा असा अफजल खान, आणि दिवसभर किती कोंबड्या चोरायचं ते तुमचं तुम्ही बघून घ्या आता. आणि त्यानं शपथ घेतली, मैं लाऊंगा सिवा को. आणि हा खान तुळजापुरावर विजापुरावरून निघाला. 12,000ची फौज घेऊन निघाला. हा खान तुळजापूर मध्ये आला. या खानानं तुळजापूर मध्ये नंगारा सुरू केला. या बहिणीच्या इब्रतीवर हात या खानानं घातला होता. इथून किल्ल्यावर उद्ध्वस्त करायला लागला होता या खानाचा सैन्य. गाई कापली जाऊ लागली. आणि तुळजापूरच्या मंदिरामध्ये आल्यानंतर गोंधळी गात होता पारंपरिक